नमस्कार दोस्तों, सरकारी योजना और इम्पोर्टेंट न्यूज अब सब मिलेगा सिर्फ एक क्लिक पर। अभी सब्सक्राइब करो राजू पवार ऑफिशियल H1W को और बेल आइकन दबाओ। ऐसी इंफॉर्मेटिव वीडियोस के लिए अपने दोस्तों के साथ जरूर शेअर करें। निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो। आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि मोलाची माहिती मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। जर तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी न केल्यास नुकसान होणार, काय नुकसान होणार आहे हेच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, मी एक टोटली ब्लाइंड पर्सन आहे, म्हणजेच दृष्टीहीन। तर माझ्याकडे तुम्हाला दाखवण्याकरिता म्हणजे वेबसाईटची म्हणजे लाईव्ह प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवू शकत नाही, कारण काही लिमिटेशन्स असतात। त्यामुळे मी तुमच्याकरिता एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे। या व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ तुम्हाला आता मिळेल, म्हणजे अनिल सापले सर यांचं हे YouTube चॅनल आहे, त्यांच्या चॅनलचा हा एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचा भाग आहे, 1 ते 1.5-2 मिनिटाचा आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कुठे काय करायचं आहे हे तुम्हाला नक्कीच समजून जाईल। तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टल या वेबसाईटवर कशी नोंदणी करायची आहे, व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, कुठे काय करायचं आहे हे आता अनिल सापले सर यांच्याकडून जाणून घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, सर्वांनी दिव्यांग पोर्टलवरती तुमची नोंदणी केली असेल, परंतु ही नोंदणी जरी केली असेल तरी तुमचं काम पूर्ण झालं असं नाहीये, लक्षात ठेवा। तर त्या ठिकाणी जे दिव्यांग पोर्टल आहे त्या ठिकाणी तुमची पहिचान, तुमची ओळख त्यांना सांगायची, तुमची ओळख त्यांना पटवून द्यायची आणि जेव्हा तुमची ओळख त्यांना पटवून देणार, तिथे व्हेरीफाय जेव्हा होईल त्यावेळेसच तुमचं फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होईल आणि तुम्ही इतर ज्या काही योजना त्या पोर्टलवरती जाहीर केलेल्या आहेत त्या पोर्टलसाठी तुम्ही पात्र असणार आहेत, लक्षात ठेवा। नाहीतर फक्त दिव्यांग पोर्टलवरती नोंदणी केली, बाकीची माहिती भरली आणि तुम्ही जे काही कागदपत्र वगैरे अपलोड केले तर तुमचं काम झालं असं नाहीये। तर त्यासाठी व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे। तर मी तुम्हाला त्या स्क्रीनवरती घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळं काही दाखवतोय, तुम्हाला काय करायचं आहे आणि कुठे कुठे व्हेरीफाय होणार आहे, ते व्हेरीफाय झालंय किंवा नाही हे पाहून घ्यायचंय, नाहीतर पुढील योजनांसाठी तुम्ही पात्र राहणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल दिसत असेल, ज्यावेळेस आपण वेबसाईटवरती जातो त्या ठिकाणी तुमचं UDID कार्ड किंवा मोबाईल नंबर टाकून OTPच्या बेसवरती आपण या पेजवरती येतो आणि या पेजवरती आल्यानंतर अतिशय महत्त्वाची बाब तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय होणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी तुमचं नाव असतो, या नावाच्या ठिकाणी व्हेरीफाय बटन येणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जी माहिती आहे ती माहिती व्हेरीफाय होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमचं नाव व्हेरीफाय होणं गरजेचं आहे, तुमची जन्मतारीख असते, लिंग असतं, ही जी काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या व्हेरीफाय होणं खूप गरजेचं आहे। इथे ऍक्टिव्ह स्टेटस सुद्धा असणं खूप गरजेचं आहे। तर यासाठी इथे एक ऑप्शन दिलाय बघा, तुम्हाला दिसतं या ठिकाणी ऑप्शन। तर या ठिकाणी जो ऑप्शन दिलाय तो ऑप्शन समजून घ्या, लक्षात ठेवा। या ठिकाणी बघा, मेरी पहिचानद्वारे खाते संलग्न करण्यात आले आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आत्ता सध्या स्थितीला हे जे काही तुम्हाला फोटो दिसतोय त्या व्यक्तीचं या ठिकाणी जे काही अकाउंट आहे ते व्हेरीफाय झालेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफायसाठी इथे क्लिक करायचे, इथे क्लिक केल्यानंतर तुमची पूर्ण माहिती या पोर्टलवरती व्हेरीफाय होतं। व्हेरीफाय झालं तरच तुम्हाला पुढील योजनांचा लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही जरी दिव्यांग सहायता पोर्टलवरती तुम्ही नोंदणी केली असेल, परंतु तुमचं जे प्रोफाईल आहे हे व्हेरीफाय जर दिसत नसेल तर मात्र तुम्हाला या पोर्टलवर असलेल्या योजनांचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने स्वतःचं लॉगिन ओपन करायचं आहे आणि तुमचं हे जे काही प्रोफाईल आहे हे व्हेरीफाय झालंय किंवा नाही हे चेक करायचे आणि ज्याचं झालंय त्यांनी प्रत्येकाने कमेंट्स करायचे, ज्याचं होत नसेल, ज्याला अडचण येत असतील त्यांनी नक्की कमेंट्स करा, व्हॉट्सअपला चॅट करा किंवा बोला,
माझ्याशी संपर्क साधा, आपण त्यावरती नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. परंतु ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, प्रत्येकाने याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. हे जर गोष्टी केल्या तरच आपल्याला पुढील योजनेचा लाभ मिळणार आहे. मी या ठिकाणी काही जी माहिती आहे ही माहिती ब्लर केलंय, कारण ती पर्सनल माहिती आहे, ती असं डिस्प्ले करणं बरोबर नाही, म्हणून ती माहिती ब्लर केलंय. बाकी तुमची माहिती तुम्हाला समोर दिसणार आहे, परंतु या ठिकाणी हे ॲक्टिव्ह स्टेटस होणं खूप गरजेचं आहे. 1, त्याचबरोबर 2, 3, 4 तुमचं ॲक्टिव्ह स्टेटस येणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आल्या तर नक्कीच तुमचं फॉर्म खऱ्या अर्थाने सबमिट झालं असं म्हणायला काय हरकत नाही. ही महत्त्वाची माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.